मोठी बातमी कल्याण रेल्वे स्थानकावर तुफान राडा झालाय। ट्रेनमधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली। दिव्यांग व्यक्तीनेही प्रवाशाला बडवलंय। मारहाणीची सगळी घटना सोशल मीडियावर व्हायरल होते। तर कल्याणमधून ही बातमी आपण सध्या पाहतोय। कल्याणमध्ये रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरताना मोठा राडा झाला, तर दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्याची माहिती सध्या समोर येते। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली। दिव्यांग व्यक्तीनेही प्रवाशाला बडवले। मारहाणीची सगळी घटना सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। कल्याण रेल्वे स्थानकावरून ही मोठी माहिती सध्या समोर येते। कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। यावेळी दिव्यांग व्यक्तीने या सगळ्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दिव्यांग व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली। त्यानंतर या दिव्यांग व्यक्तीनेही प्रवाशाला चांगलंच बडवलंय। सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। कल्याण रेल्वे स्थानकावरती दोन प्रवाशांमध्ये मोठा वाद झाला। ट्रेनमधून उतरताना हा सगळा वाद झाला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून। किशोर, वाद नेमका काय होता? अंकिता, ज्या पद्धतीने हा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओच्या अंतर्गत जो दिव्यांगाचा डबा असतो त्यामध्ये अनेक प्रवासी जे असतात, जे चांगले असतात ते सुद्धा चढत असतात आणि या दरम्यान कुठेतरी जागेवरून हा वाद झालेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे। आणि या जागेच्या वादावरून दोन प्रवाशांमध्ये तुफान मारामारी झालेली आहे। त्याच वेळेस एक दिव्यांग व्यक्ती हे सोडवण्यासाठी गेले असतात, त्यालाही मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता जास्तीत जास्त लोकसंख्या वाढल्यामुळे आणि ट्रेनची जी कमतरता आहे आणि गर्दी, यामुळे कुठेतरी प्रशासनाने ज्या पद्धतीने लक्ष दिले पाहिजे, जास्त ट्रेन वाढवले पाहिजेत, गर्दीच्या वेळेस सुरक्षा रक्षक तिथे असले पाहिजेत, या सगळ्या भोंगळ कारभार रेल्वेचा इथं समोर दिसून येतो। त्यामुळे हे वाद असे नेहमी चिघळतात आणि अशा प्रकारच्या मारामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। अंकिता, निश्चित, मात्र रेल्वे प्रशासनाकडून ज्यावेळी हा सगळा राडा झाला त्यानंतर काय कारवाई करण्यात आली आहे? आता या मारामारी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। रेल्वेच्या अनुसार जे काही कलम असतात ते लावले जातील, परंतु हा जो वाद आहे तो जागेवरून झालेला आहे एवढं मात्र निश्चित। अंकिता, मात्र रेल्वे प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या की? कारण सातत्यानं रेल्वेमधून उतरताना चढताना अशा पद्धतीनं वाद होतात, मोठी गंभीर अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते। रेल्वे प्रशासन या संदर्भात काही उपाययोजना करतंय का? प्रवासी संघटना ज्या आहेत त्या प्रवासी संघटना नेहमी ज्या दिव्यांगांसाठी सुद्धा लढत असतात आणि सामान्य प्रवाशांसाठी सुद्धा लढत असतात। अशा संघटनाच्या माध्यमातून DRM असतील किंवा अगदी रेल्वे मंत्रालयापर्यंत याच्या सगळ्या तक्रारी गेलेल्या आहेत, परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रात लक्ष द्यायला पाहिजे रेल्वे प्रशासनाने, त्या पद्धतीने तिथून दिलं जात नाही। उलट कल्याण असेल किंवा डोंबिवली असेल, या मोक्याच्या ठिकाणून जास्तीत जास्त महसूल हा केंद्र सरकारला, राज्य सरकारला हा या स्टेशनातूनच जात असतो, कारण जास्त लोकसंख्या याच भागामध्ये आहे। कुठेतरी चांगला विचार व्हावा प्रवाशांचा, चांगली सुविधा मिळावी, चांगला प्रवास व्हावा हे अपेक्षित आहे, ते मात्र होताना इथं दिसत नाही। अंकिता, निश्चित, धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।